नमस्कार. एक मराठी गाणं खूप प्रसिद्ध होतं, उद्धवा अजब तुझे सरकार. आणि त्यातली एक ओळ होती, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मणिहार, उद्धवा अजब तुझे सरकार. आता उद्धवाचं सरकार काही नाही आहे, पण मला हेच गाणं ब्रिटिशाच्या सरकारला मात्र वापरावं लागतंय. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा असं का वागलं असेल बरं ब्रिटिश सरकार? अजब होतं ब्रिटिश सरकार. ब्रिटिशांनी आपल्या मित्राला काळ्या पाण्याच्या सजेवर पाठवलं आणि दुश्मनाला मात्र आगाखान पॅलेसमध्ये नेऊन ठेवलं. आपल्या दुश्मनाला मात्र हलकी हलकी कामं दिली. म्हणजे नगरच्या तुरुंगात असताना आपल्या खऱ्याखुऱ्या दुश्मनाला बागकाम करण्याचं काम सक्त मजुरीच्या शिक्षेमध्ये द्यावं आणि आपल्या दोस्त असलेल्या माणसाला अंदमानच्या कारागृहामध्ये चक्क नारळाच्या करवंट्यामधून तेल काढण्याची आणि कोलू चालवण्याची शिक्षा द्यावी. ब्रिटिशा, अजब तुझा कारभार, अजब तुझे सरकार. होय, मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबत बोलतोय. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आणि पुन्हा सांगतो, स्वातंत्र्यवीर हा शब्द उच्चारूनच सांगतोय. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. 2 जन्मठेपा सुनावल्या गेल्या. 24 डिसेंबर 1910 एक जन्मठेप सुनावली गेली आणि त्यानंतर 31 जानेवारी 2011 दुसरी जन्मठेप सुनावली गेली. तेव्हा सावरकर हसत हसत म्हणाले होते, चला, ब्रिटिशांना पुनर्जन्मावर तरी विश्वास आहे. म्हणजे आपल्या मित्राला, आपल्या एकनिष्ठ नौकराला, युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंटला काळ्या पाण्याच्या 2 जन्मठेपा सुनावण्याचा भिकारपणा, ही वृत्ती ब्रिटिश सरकारच्या मध्ये कशी आली, हा प्रश्न माझ्या मनात सहजपणे येऊन जातो. 7 एप्रिल 1911 त्यांना अंदमानच्या तुरुंगामध्ये पाठविण्यात आलं. 7 एप्रिल 1911 साधारण प्रवास करून जरा उशिरा पोहोचले, पण पाठवलं या दिवशी. आणि तिथून सावरकरांची सुटका व्हायला किती वेळ लागला माहित आहे? हे अल्पज्ञानी मूढमती बालक काहीतरी वेगळे बोलत असतात. आपल्या आदरणीय, परमादरणीय, परमोच्च आदरणीय राहुलजी गांधी यांच्या सुटकेबाबत एक विधान केलंय, जरा ऐका. सावरकर जी 2-3 साल उनको अंडमान में बंद कर दिया. उन्होंने चिट्ठी लिखनी शुरू कर दी, हमें माफ कर दो, जो भी हमसे चाहते हो ले लो, बस मुझे जेल से निकाल दो. सावरकर जी में और भगवान बिरसा मुंडा जी में फर्क देखिए. 24 साल में ये शहीद हो गए. आदिवासियों के लिए, सिर्फ आदिवासियों के लिए, हिंदुस्तान के लिए अंग्रेजों के खिलाफ खड़े हो गए. और दूसरी तरफ सावरकर जी, जिनके वीर कहते हैं, वीर सावरकर, कोई मुझे बता रहा था कि उन्होंने अपने बारे में एक किताब लिखी. लोगों को बताया नहीं कि उन्होंने लिखी है. एक किताब लिखी, दूसरे नाम से लिखी, कि सावरकर कितने वीर हैं. और अंग्रेजों से पेंशन लेते थे, अंग्रेजों से पेंशन लेते थे, अंग्रेजों के लिए काम करते थे, कांग्रेस के खिलाफ अंग्रेजों के साथ काम करते थे. और 2-3 साल, 5 साल में जेल के बाद सच्चे सावरकर जी पूरे देश को दिखे. चिट्ठियां लिखी और अंग्रेजों ने कहा, आ जाओ, हिंदुस्तान के खिलाफ हमारे साथ काम करो. सावरकर जी ने हाथ जोड़े, कहा, हां जी, मैं हाजिर हूं,
जो भी आप मुझसे चाहते हो मैं करूंगा। सावरकरांना अटक झाली आणि दुसऱ्या तिसऱ्या वर्षी त्यांनी आपल्या सुटकेसाठी प्रयत्न करायला सुरुवात केली असं म्हटलंय. हे मूढ बालकच ना 52-53 वर्षाचं. मला तुला माहिती सांगायची आहे मित्रा, की 21 मे 2021 ही अंदमानातून सुटकेची तारीख आहे. म्हणून सावरकरांना जेलमधून सुटका मिळाली असं नाही झालं. त्यांना रत्नागिरीच्या कारागृहात पुढे काही वर्ष ठेवल्या गेलं आणि त्यानंतर रत्नागिरीच्या कारागृहातून मुक्तता करून तिथेच स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं होतं. आलं लक्षात? 10-11 वर्ष अंदमानच्या तुरुंगात सावरकर राहिलेत आणि त्यानंतर रत्नागिरीच्या तुरुंगात आलेत. तिथेही अत्यंत यातनादायी कोठडी होती आणि त्यानंतर काही वर्षांनी त्यांना स्थानबद्ध करून ठेवलं होतं. 2-3 वर्षात नाही सुटले. सावरकरांना आगा खान पॅलेसमध्ये नव्हतं ठेवलं. सावरकरांना नगरच्या तुरुंगात बागकाम करायला ठेवलं नव्हतं. सावरकरांना कोलू चालवला जात होता. कोलू. इतक्या वाईट अवस्थेत सावरकरांना ठेवलं गेलं होतं. ते ब्रिटिशांचे मित्र म्हणून ठेवल्या गेलं असेल का? बरं, या उपटसुंभांना एवढंही कळत नाही. मध्यंतरी संजय दत्त जेलमध्ये होता. उगी त्याची माहिती असते म्हणून सांगतो. या संजय दत्तला सुद्धा शिक्षा झाली ती सक्त मजुरीची आणि त्यावेळेला त्यानं केलेल्या कामाचे पैसे भत्ता म्हणून देण्यात आले. मानधन म्हणून नव्हे, पेन्शन म्हणून नव्हे, काम केल्याचा भत्ता म्हणून ते पैसे देण्यात आले होते. भत्ता. उदरनिर्वाहाचं साधन, प्रॉपर्टी जप्त केली किंवा तुमचं सगळं काम बंद करून तुरुंगात टाकलं की काम केल्याचे पैसेही तुरुंगात मिळत असतात. ते सावरकरांना मिळाले. पैसे मिळाले म्हणून सावरकर जर ब्रिटिशांचे हस्तक ठरवायचे असतील तर आता काही मी तुम्हाला कागद दाखविणार आहे. कृपया त्या कागदांच्याकडे नीट बघा. मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी हे जेलमध्ये असताना, मी काय जेलमध्ये म्हणतोय, हे आगा खान पॅलेस मध्ये तुरुंगात बंद असताना त्यांना भत्ता दिला जात होता. सुरुवातीला 100 रुपये, नंतर तो वाढत 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 550 रुपयांच्या पर्यंत गेला. तो कागद बघा जो ब्रिटिशांच्याच दप्तरचा आहे. म्हणजे जो मानधनाचा कागद दाखवला जातो आहे सावरकरांच्या, तसाच कागद मी तुम्हाला दाखवतोय. हा बघा. या कागदावरून महात्मा गांधी म्हणजे मोहनदास करमचंद गांधी जसे ब्रिटिशांचे हस्तक ठरत नाहीत, तसे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सुद्धा ब्रिटिशांचे हस्तक ठरत नाहीत. त्या काळातली ती व्यवस्था होती आणि ती व्यवस्था पाळली जात होती. ज्या कैद्यांना तुरुंगात टाकलं आहे, सश्रम कारावासाची शिक्षा दिली आहे, अशांच्यासाठी ब्रिटिश सरकारनं व्यवस्था करून ठेवलेली होती. काही भत्ता देण्याची, मानधन देण्याची नव्हे. आणि तेच मानधन मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधींना दिलं जात होतं. म्हणून त्यांचा उल्लेख ब्रिटिशांचे हस्तक असा करता येणार नाही. जर नभाच्या जेलमधलं, नाभाच्या जेलमध्ये मोतीलाल नेहरू यांनी जवाहरलाल नेहरूंच्या साठी माफी मागणारं ब्रिटिशांच्या समोरचं पत्र दिलं, तर त्यामुळं पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे ब्रिटिशांना माफी मागणारे ठरत नाहीत. कारण नाभाच्या जेलमध्ये नेहरूंनी माफी मागितलेली होती पंजाब मधलं, त्याचं पत्रही उपलब्ध आहे. म्हणून ते ब्रिटिशांचे माफी मागणारे ठरत नाहीत ना, तसं सावरकरांच्या बाबतीत आहे. युअर मोस्ट ओबिडियंट ही त्या काळातली लिहिण्याची पद्धत होती.
उगा काहीतरी जुना कागद कुठून तरी आणायचा, मार्कर पेननी त्यावर खरडायचं आणि बघा हा पुरावा म्हणायचं. तर असे तुम्हाला पुरावे लागावे इतके पुरावे किंवा पुराला उपयोगाला पडतील इतके पुराव्याचे कागद उपलब्ध करता येऊ शकतील. तुम्हाला मी गांधींचे 2-2 कागद दाखवतोय. दुसरा एक कागद दाखवतोय ज्यात गांधींना पैसे ब्रिटिशांच्याकडून मिळालेले आहेत. हा दुसरा पिवळा कागद बघा, त्यातही तेच दिसेल. अहो एवढंच नाही तर मोहनदास करमचंद गांधी यांना त्यांच्या व्यवस्थेवरचा काय खर्च झालाय आगा खान पॅलेस मधल्या, याचा सुद्धा दाखला ब्रिटिशांच्या या कागदपत्रावरून मिळून जातो. बघा तो कागद, त्यांच्यावरती खर्च किती झालाय. म्हणजे गांधींच्या तुरुंगावरती खर्च होत होता, गांधींना भत्ता द्यावा लागत होता, म्हणून गांधी ब्रिटिशांचे हस्तक ठरवायचे का? राहुल भैया, जर सावरकरांना हस्तक ठरवायचं असेल तर गांधींनाही हस्तक ठरवावं लागेल. वार केलाय तर प्रतिवार होणारच. चिकित्सा करायला आमची हरकत नाही, पण चिकित्सेच्या नावाखाली जे बदनामीचा प्रकार सुरू असतो ना, त्याला आक्षेप आहे. चिकित्सा करताना सावरकरांची चिकित्सा ते हिंदुत्ववादी होते म्हणून करायची, ते ब्राह्मण होते म्हणून करायची, त्यांचं मोठेपणच ना करायचं, नायक नाही तर खलनायक ठरवायचे, असले अप्रसन्न कुप्रसन्न प्रकार महाराष्ट्र झेलत आलाय म्हणून तुम्ही करत आलात. आता सावरकरांना मिळणाऱ्या पैशावरून त्यांना ब्रिटिशाचं हस्तक ठरवायचं असेल तर गांधींना मिळणाऱ्या पैशावरून सुद्धा गांधी ब्रिटिशांचे हस्तक होते असं ठरवावं लागेल. पण ते आम्ही करणार नाहीत, कारण इतकी कुबुद्धी आमच्याकडे नाही आहे. कुणाच्या धर्मावरून, कुणाच्या जातीवरून त्याचा विरोध करावा, त्याच्या विचारधारेवरून विरोध करावा आणि त्याला देशाचा दुश्मन ठरवावा, इतके नालायक तरी तुमच्या इतके आम्ही नाहीत. एवढंच तुर्तास सांगतो आणि थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.